नमस्कार. PM गायकवाड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया, आता आषाढ महिना चालू झाला आहे. मराठवाड्यामध्ये गोड चपाती बनवतात. आज आपण गोड चपाती बनवूया. चला मग बनवायला सुरुवात करूया. बाउल घेऊया. 1 वाटी गूळ घेतले आहे, बाउलमध्ये टाकूया. ज्या वाटीनं गूळ घेतले आहे त्या वाटीनं आपण 1.5 वाटी पाणी टाकूया. 1.5 वाटी पाणी टाकून झालं आहे. गूळ इगरेपर्यंत आपण चमचनं फिरवूया. आपला गूळ सर्व इगरला आहे. गॅस पेटवूया. कढई ठेवूया. गुळाचं पाणी चाळणीनं गाळून कढईमध्ये टाकूया. गुळामध्ये खडे वगैरे असतात. चाळणीने गाळल्याने खडे वगैरे कढईमध्ये जात नाहीत. गुळाच्या पाण्याला चांगली उकळी येऊ देऊया. 1 चम्मच सोप पावडर टाकूया. इलायची पावडर अर्धा चम्मच टाकूया. आपल्या गुळाच्या पाण्याला उकळी येत आहे. ज्या वाटीनं आपण गूळ टाकलो आहोत त्या वाटीनं आपण 1 वाटी पीठ घेतले आहे. पाण्यामध्ये टाकूया. 1 चम्मच तीळ टाकूया. पीठ मिक्स करून घेऊया. गॅस सुरू करूया. गॅस बंद करूया. थोडीशी जायफळ किसून टाकूया. आपली गोड चपाती चांगली चविष्ट बनते. पाव चम्मच जायफळ किसून टाकले आहे. जायफळला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पीठ मिक्स केलेलं आपण प्लेटमध्ये काढूया. पीठ थोडंसं गरम गरम असते वेळेसच आपण पिठाला मळून घेऊया. पीठ हाताला चिटकणे म्हणून आपण थोडंसं तूप लावूया हाताला. पीठ आपलं मळून झालं आहे. आपल्याला जेवढी चपाती बनवायची आहे त्या साईजचे आपण गोळे बनवून घेऊया. आपल्या पिठाचे गोळे बनवून झाले आहे. पिठाचे गोळे 1-1 बाउलमध्ये ठेवूया. घट झाला असेल तर पाणी टाकून मळू शकता. पातळ झाला असेल तर पीठ टाकून मळू शकता. गॅस पेटवूया. पॅन ठेवूया. पोळपाट घेतले आहे. लाटणं घेतले आहे. पिठाचा गोळा घेऊन 1-1 आपण चपाती बनवून घेऊया. पिठाला व्यवस्थित मळून घेऊया. पोळपाटावर थोडंसं वाळं पीठ टाकूया. दोन्ही साईडला पीठ लावून घेऊया. असे लाटूया. थोडंसं तूप लावूया. थोडंसं गव्हाचं पीठ लावूया. तूप लावून पीठ लावल्याने आपली चपाती चांगली बनते. दुमडून घेतल्याने आपल्या चपातीला पापुद्रा येतो. त्याला लाटूया. चपातीला एकदम पातळ लाटायचं नसते. थोडंसं जाडसर लाटून घेऊया. आपली चपाती लाटून झाली आहे. एवढ्या साईजची जाड आहे आपली चपाती. आपला पॅन गरम झाला आहे. गॅस सुरू करूया. थोडंसं तूप टाकूया. म्हणजे आपली चपाती चांगली शेकते. ही चपाती आपण पॅनवर टाकूया. चपातीला थोडं थोडं फोड्या आल्यावर आपण चपातीला पलटी करूया. गॅस सुरू करूनच आपण चपाती शेकवायची असते. चपातीला पलटी करूया. थोडंसं तूप टाकूया. चपातीला पलटी करून घेऊया. चपातीला दोन्ही साईडनं पण चांगलं भाजून घेऊया. दोन्ही साईडनं पण आपली चपाती किती छान भाजली आहे. गोड चपाती आपली किती छान भाजली आहे. सर्व चपात्या आपण असेच बनवून घेऊया. आपले पूर्ण गोड चपात्या बनवून तयार झाले आहे. गॅस बंद करूया. आपले पूर्ण गोड चपाती बनवून तयार झाली आहे. हे बघा किती छान झाले आहेत. एकदम मऊ मऊ सुत झाले आहे. हे बघा. एक वाटी पिठामध्ये आपले 10 गुळाचे चपात्या झाल्या आहेत. हे बघा. दही सोबत पण खाऊ शकता. चटणी सोबत पण खाऊ शकता. आषाढ महिन्यामध्ये गूळ टाकून चपाती बनवल्यावर छोटे मुलं पण आवडीनं खातात. मोठे पण आवडीनं खातात. किती खुसखुशीत झाल्या आहेत आपल्या चपात्या. या पद्धतीनं गोड चपाती बनवून पहा. खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर
व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.